पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर येत आहे। मुंबईकडून जोरदार पाऊस या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये येत असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाण्याने ढग भरून येतात आणि इतका मोठा पाऊस पडतोय की आपल्याला असं वाटू लागले की पावसाळा सध्याला सुरू झालाय। आज पुढील 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार आणि वादळी वाऱ्यासहित पाऊस या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या भागामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। घराची पत्रे उडण्याची शक्यता आहे। जर झाडांची मुळं कुमकुवत झाली असतील तर झाडे उन्मळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या आजच्या पावसामध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे असल्याने आज हे 10 जिल्हे पाण्यात बुडणार। हवामान विभागाचा सगळ्यात धोकादायक इशारा या ठिकाणी सांगण्यात आलाय। पुढील 24 तासात 10 जिल्ह्यांमध्ये जबरदस्त गारपिटीसह चक्रीवादळ घुसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। हे 10 जिल्हे असेल ज्या जिल्ह्यामध्ये 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे 5 जिल्ह्यांमध्ये वारे वाहतील व 5 जिल्ह्यांमध्ये आता 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाचे वादळ वारं घुसणार। ही माहिती स्वतः हवामान विभागाने दिल्या। त्यामुळे 2 ते 3 दिवसापासून महाराष्ट्रात कुठे कुठे जोरदार अवकाळी सुरू झालाय। काल पण पाऊस पडलाय, परवा पण पाऊस पडलाय। त्यामुळे बातम्यांवर या ठिकाणी विश्वास ठेवा। तुम्हाला तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी मेसेज येऊ शकतो 3 ते 4 तासात आता तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळणार। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी कोसळणार, कुठे गारपीट होणार, आजचा दिवस अत्यंत भयानक आहे। पुढील 24 तास हे सगळ्यात भयानक असणार आहेत। कारण की आता राज्यातील असे 10 जिल्हे आहेत जे आता मुंबईकडून या जिल्ह्यामध्ये आता 24 तासात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याची माहिती समोर येत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण या ठिकाणी तयार झालंय। जरी या ठिकाणी आभाळ भरून आलेलं वाटलं असेल, उकाडा वातावरणात भरपूर आहे। एकदम या ठिकाणी मोठी आता पावसाची सरी कोसळण्याची पक्की खबर या ठिकाणी आल्या। त्यामुळे सावध होऊन जायचं आहे। 10 जिल्हे असे आहेत जे प्रचंड धोक्याचे वर्तवण्यात आलेत। कारण की ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे 5 जिल्ह्यांमध्ये वाहणार आहेत व 5 जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाचे भयानक चक्रीवादळ घुसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता बघा, स्वतः हवामान विभागाने सॅटेलाइटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो काढलाय। त्या फोटोमध्ये एक विचित्र हालचाल या ठिकाणी दिसत आहे। ही हालचाल अशी आहे की ढगांची आणि चक्रीवादळाची आहे। महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये एक असे भयानक चक्रीवादळ या ठिकाणी उठल्याचं पाहायला मिळतंय जे कालपर्यंत नव्हते, पण आज सकाळपासून चक्रीवादळाची स्थिती जोरदार निर्माण झाल्या। ज्यामुळे या चक्रीवादळाचा आणि मोठ्या पावसाचा तडाखा या सर्वात पहिल्यांदा 10 जिल्ह्यांमध्ये बसणार असल्याचं सांगितले आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर अचानक थोडासा पाऊस होईल, पण त्या पावसाचे रूपांतर नंतर गारांच्या स्वरूपात होईल आणि इतक्या गारा पडतील की अक्षरशः घरांचे पत्रे सुद्धा राहण्याची शक्यता कमी आहे। त्यानंतर त्याच्या मागोमाग येणारं भयानक चक्रीवादळ यामुळे 10 जिल्हे उद्ध्वस्त होणार असल्याची प्रकारची एक सूचना देण्यात आल्या। मग सध्याला या 10 जिल्ह्यातील शेतकरी असतील किंवा नागरिक असतील त्यांनी काय काय काळजी घ्यायची आहे, आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील 10 जिल्ह्यांची यादी सांगितल्या। शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे। हे 10 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे जिल्हे आहेत, ज्यावर महाराष्ट्रावर सगळ्यात मोठं संकट आता उभं राहिल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला वाटत असेल उन्हाळ्यात कुठला पाऊस पडतोय, परंतु तुम्हाला चांगलंच माहित आहे आपण विचार सुद्धा करत नाही आणि अचानक मोठा पाऊस पडतो, गारपीट होते आणि नुकसान भयंकर होतं। त्यामुळे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे। नागरिकांनी आता घराबाहेर निघू नका असे स्पष्ट आदेश देण्यात आलेत। तुमच्या मोबाईलवरती गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गारपिटी झाल्या, मोबाईलवरती मेसेज तुम्हाला येऊ शकतो, आलं पण असणार आहे मागच्या 2-3 दिवसात। काही ठिकाणी त्यामुळे पाऊस झालाय, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय, तरी लोक भरोसा पावसावर ठेवत नाहीत। लोक म्हणतायत आमच्याकडे तर ऊन आहे, यामुळे आमच्याकडे उष्णता वाढल्या, कसं काय पाऊस येईल। लक्षात घ्या, आजचे जिल्हे बदललेत। काल ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडलाय तर आजचे जिल्हे वेगळे आहेत। काल जिथे पाऊस झाला होता, काल जिथे गारपीट झाली होती तो विषय बदललाय। आता चक्रीवादळाचा भयंकर विषय निर्माण झालाय। यावर आता तुमचा भरोसा बसत नसेल तर स्वतः हवामान विभागाने सॅटेलाइटद्वारे महाराष्ट्राचा वरून एक फोटो काढला आणि त्या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये भयानक चक्रीवादळ निर्माण झाल्याचं दिसून आलंय। या चक्रीवादळाची उंची भरपूर आहे। आता ते हळूहळू जमिनीच्या दिशेने सरकतंय आणि पुढील 3 ते 4 तासांमध्ये ढग खाली येऊन आता या ठिकाणी जोरदार आता पाऊस कोसळायला सुरुवात होईल। एक तर ढगफुटी होईल, नाहीतर इतका भयानक गारांचा पाऊस होईल
की त्या गारांनी अक्षरशः सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब देखील धक्के बसू शकतात, अशी धक्का देणारी माहिती आता या ठिकाणी समोर आल्या। जर तुम्ही ही बातमी व्यवस्थित शेवटपर्यंत बघितली तर तुमचं नाव या 10 जिल्ह्यांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुमचं खूप अवघड होऊन जाणार आहे। सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना खास करून शेतकऱ्यांना सांगण्यात आले की आता हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्राभर एक आणीबाणीचा इशारा दिलाय, गंभीर रेड अलर्ट दिलाय। कारण 2-3 दिवसांच्या पाठीमागे असंच या ठिकाणी आता लोकांना वाटलं, शेतकऱ्यांना वाटलं पाऊस उन्हाळ्यात कुठला येतोय, परंतु इतका मोठा पाऊस झाला की प्रचंड शेती पिकाचं नुकसान झालं। या ढगांचा विस्तार इतका अवाढव्य झालाय सध्याला की ढगांचे वजन एवढे आहे की त्यातून जेव्हा पाऊस कोसळायला आता पुढील 3 ते 4 तासांना सुरुवात होईल तेव्हा पाण्याचे थेंब या ठिकाणी येणार नाहीत तर गारांचे गोळे बरसणार आहेत। हे कदाचित तुम्हाला अफवा वाटेल, पण हवामान विभागाने सॅटेलाइटच्या साहाय्याने संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा जगासमोर आणलाय। काल रात्रीपासून टीव्हीवर बातम्यांचा धडाका सुरू आहे। काय भागात पाऊस कोसळतोय, काय ठिकाणी फोनवर मेसेज सुद्धा तुम्हाला येऊ लागलेत। तुमच्या परिसरात पाऊस येणार, ताशी 30, 40, 50 किलोमीटर वारे वाहणार, असं या ठिकाणी मेसेज सुद्धा तुमच्या मोबाईलवरती यायला सुरुवात झाल्या। पण या बातमीला साधी समजू नका, कारण जी सॅटेलाइट इमेज जे आता चित्र महाराष्ट्राच्या वरून दिसतंय, जे आता या ठिकाणी वरून त्या ठिकाणी चित्र टिपलेलं असतं आणि अशा प्रकारचे अजब ढग सध्याला जमा झालेत। हे ढग जर फुटले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडून जाईल। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सर्व महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं सावट जोरदार निर्माण झालंय। लातूरमध्ये गारपीट झाल्या, नाशिकमध्ये झाल्या, सांगलीमध्ये जोरदार काल पाऊस पडलाय, नागपूरमध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस पडलाय। अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गारपिटीसोबत वादळाची नवीन या ठिकाणी आपत उभी राहिल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मग तुमच्या जिल्ह्यामध्ये आज काय परिस्थिती आहे? तुम्हाला वाटतं असेल आज ऊन पडलंय, आम्हाला कशाची दास्ती नाही आहे, सगळीकडे ऊनच आहे, पण आबाळ या ठिकाणी एकदमच पाण्याने भरून येतं आणि अचानक अंगावर काटा येणारी गारपीट सुरू होते, ज्यामुळे घरांचे पत्रे उडण्याची शक्यता आहे। काही भागात जनावरांचे नुकसान होऊ शकतं, उभं पिकाच्या जागच्या जागी मातीमोल होण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी परिस्थिती सध्याला गंभीर होऊन बसल्या। मग आता कोणकोणत्या 3 ते 4 तासात जिल्ह्यामध्ये पावसाचं या ठिकाणी स्वरूप प्रचंड बदलणार आहे। महाराष्ट्रातील 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता 30 ते 40 किलोमीटर वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यानंतर 100 ते 120 किलोमीटर पुढच्या 5 जिल्ह्यामध्ये वारे वाहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। यामध्ये प्रचंड गारांचा पाऊस आणि गारपीटच नाही तर वादळी वारा सुद्धा या ठिकाणी थैमान मांडणार आहे। अक्षरशः जिथं काही सुद्धा शिल्लक होणार नाही अशा प्रकारचा गंभीर इशारा देण्यात आला आहे। खूप लोकांनी यावर विश्वास ठेवला नाही, पण मागच्या 2 दिवसापूर्वी लोक गाफील राहिले होते। ते म्हणत होते कधी पाऊस येणं शक्य आहे, मार्च महिन्यात कधी सुद्धा पाऊस पडत नाही, पण काल परवाची तुम्हाला जी आता आबाळ फुटला आणि गारांचा पाऊस झाला, जोरदार पाऊस झाला, त्यावरून तुमचा अंदाज या ठिकाणी आला असेल। म्हणूनच खूप सावधगिरीचा इशारा आता तुम्हाला देतोय। 10 जिल्ह्यांची नावे जाहीर केलेत। 10 जिल्हे असे आहेत जिथे गारपीट तर हमखास होणारच, पण त्यासोबत काळजाची धडधड वाढणार, वादळ शिरणार असल्याची पक्की खात्री या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। कारण की सॅटेलाइट इमेज जो असतो तर तो खरा सांगत असतो। जो मॅप महाराष्ट्राचा वरून पाहिलाय तर तो नकाशा खूपच हादरवून टाकणार आहे। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला ही तातडीची तंबी सरकारकडून देण्यात आल्या। या बातमीला चुकून हलक्यात घेऊ नका। ज्यांनी आता काल परवा कानाडोळा केला त्यांच्या छतावर शेतावर त्या ठिकाणी आता प्रचंड अवकाळी पाऊस, गारांचा तडाखा काल परवा या ठिकाणी बसलेला आहे। कित्येक शेतकऱ्यांचे रक्ताचं पाणी करून पिकवलेले पीक राख झालंय। आता या ठिकाणी तुम्हाला सांगण्याची वेळ आल्या, कारण हा खेळ प्राणावर बेतू शकतो। मग कोणते ते 10 जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक आज भीती वर्तवण्यात आल्या? त्या 10 जिल्ह्यांची नावे काय आहेत? सरकारी यादी कोणती या ठिकाणी आल्या? तसेच आता 15 जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त 21 जिल्हे असे आहेत जिथे नेमकं काय वाढून ठेवलंय, त्या जिल्ह्यांसाठी कोणता इशारा दिलाय, याची संपूर्ण माहिती तुम्हाला बारकाईने या ठिकाणी पाहावी लागेल। पहा, ही गोष्ट तुम्ही अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे, कारण की केवळ माहिती नाही तर तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि समजा तुमचा जिल्हा जर या यादीत असला तर त्या ठिकाणी अख्खं गावचं गाव झोपेत असेल। अचानक या ठिकाणी रात्री सुद्धा या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। म्हणून आज आपण या 10 जिल्ह्यांची नावे आणि प्रशासनाने दिलेले या ठिकाणी जे जिल्हे आहेत
तर ते तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे एक सेकंदही स्किप करू नका, कारण पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी या 10 जिल्ह्यांसाठी विशेष करून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। कारण या ठिकाणी 3 ते 4 तासानंतर भल्या मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला झाडे पडल्याचं पाहायला मिळेल। या ठिकाणी आता तुम्हाला गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पाणी फक्त होणार नाही तर घरदार उद्ध्वस्त होऊन गारपीट होणे याची शक्यता आहे। या 10 जिल्ह्यात हाकार माजेल, छप्पर उडतील, रस्ते पावसाच्या लोंढ्यात वाहून निघतील। तुम्हाला आठवत असेल 10 वर्षापूर्वी विदर्भ मराठवाड्यात असंच काही या ठिकाणी मे महिन्यात घडलं होतं। रात्री या ठिकाणी वेळ होती 2ची, आता सगळी झोपेत होते आणि अचानक विजांचा तांडव झाला। काही मिनिटात गावच्या गाव पाण्याखाली गेली होती। आता गुरं डोरं हंबरडा ओरडत होती। लहान लेकरांचं रडणं, त्या विजांचा कडकडाट पारा वाहून गेला होता। आज पुन्हा तीच परिस्थिती या ठिकाणी या महिन्यात उभा राहिल्याची परिस्थिती आहे। तुम्हाला वाटत असेल ऊन आहे, पण उन्हामध्येच या ठिकाणी निसर्ग आपली ताकद दाखवायला पूर्णपणे सज्ज झालाय। मग आता त्यावेळी माहिती नव्हतं लोकांना, परंतु तुम्हाला आता या ठिकाणी माहिती झाले, तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध झाले। आज खुद प्रशासनाने मुख्यमंत्र्यांसमोर येऊन सांगितले, गाफील राहू नका, नीट लक्ष देऊन या 10 जिल्ह्यांची यादी बघा। पहिला जिल्हा आहे, आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगताय, इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष द्या। नांदेड जिल्हा पहिला, काळजाचा थरकाप उडणारी बातमी आहे। इथे ताशे 100 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। विजेचे पोल झाड मुळासकट उपडून पडेल। 2 नंबरचा जिल्हा गडचिरोली, घनदाट जंगलात विजांचा असा कडकडाट होईल की मृत्यूची घंटा ठरू शकते। मुक्या जनावरांना वाचवण्याची आत्ताच हालचाल करा। 3रा जिल्हा सोलापूर, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग पावसाचा केंद्रबिंदू बनून इथवर फळबागांवर निसर्गाची कुऱ्हाड चालण्याची शक्यता आहे। 4 नंबरचा जिल्हा बुलढाणा जिल्हा, विदर्भाच्या या प्रवेशद्वारावर गारांचा मोठा वर्षाव होण्याची शक्यता आहे। येणाऱ्या या ठिकाणी वादळामुळे गारांची पत्रे उडण्याची शक्यता आहे। 5 नंबर जिल्हा, त्या ठिकाणी संभाजीनगर जिल्हा, मराठवाड्यात ढगांचा गडगडाट असा होईल की कच्ची घरं कोसळण्याची दाट शक्यता असून पिकांचे आता नुकसान मोठं होऊ शकतं। त्या ठिकाणी 6 नंबर चंद्रपूर जिल्हा, 40 अंशाच्या उन्हात चटके या ठिकाणी बसू लागलेत, परंतु अचानक या ठिकाणी आता अवकाळी पावसाला सुरुवात होईल। त्यानंतर जळगाव जिल्हा, या ठिकाणी केळींच्या बागांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दाट वर्तवण्यात आल्या। गोंदिया जिल्हा, त्या ठिकाणी विजांचा कडकडाट होईल, आभाळ फाटल्यागत पाऊस पडेल, बळीराजाची राखरांगोळी होण्याची भीती आहे। त्या ठिकाणी 9, आता हिंगोली जिल्हा, ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे। 10 लातूर जिल्हा, त्या ठिकाणी पाण्यासाठी आसुसलेला पहिला असायचा, पण आता पाऊस या ठिकाणी मोठा पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। 24 तासात हे भयंकर घडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुमच्या पिकांची काळजी घ्या, तुमच्या या ठिकाणी जनावरांची काळजी घ्या। वारं खूप जास्त असण्याची शक्यता आहे, गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। उन्हाळ्यातच या ठिकाणी समुद्रातील वातावरण बदल झाल्यामुळे आता पाऊस पडण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।